केसात कोंडा झाला की आपला हात नकळत केसात जातो आणि आपण हा कोंडा काढत राहतो। तसेच कोंड्यामुळे डोक्यात खाज येत असल्यानेही आपण सतत खाजवत राहतो। हा कोंडा मग आपल्या केसाच्या वरच्या भागात तर दिसतोच, पण कपड्यांवरही अगदी स्पष्ट दिसायला लागतो। मग आपण गडद कपडे घालायचे टाळायला लागतो। खाजवल्यानंतर अनेकदा केसांतून पांढरी सालपटं निघतात। इतकेच नाही तर कोंडा झाल्याने केस गळतीचे प्रमाण साहजिकच वाढते। अशा या कोंड्याची समस्या अनेकांना कधी ना कधी भेडसावतेच। मग आपण एकतर खूप तेल लावतो किंवा केस धुतो। केस सतत धुतल्यानेही ते कोरडे होतात आणि जास्तच कोंडा होतो। नाहीतर बाजारातून मिळणारे विविध प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही लावून हा कोंडा कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण याने कोंडा कमी न होता तो जास्तच वाढतो। आपण यानं त्या उपायांचा वापर कोंडा कमी करण्यासाठी करतो, पण कोंडा म्हणजे काय, नेमकी कोंडा होण्याची कारणं कोणती, हेच आपल्याला माहित नसतं। हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। कोंडा हा एका फंगसमुळे होतो। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। कोंड्यासाठी जबाबदार असलेली फंगस म्हणजे मालासेजिया ग्लोबासा। या फंगसमुळे डॅन्ड्रफची समस्या उद्भवत असते। हे फंगस त्वचा आणि केसांमधून तेल शोषून घेतं, पण तसं करताना त्यावेळी ते ऑलिक ऍसिडही तयार करतं। त्यामुळे केसांमध्ये खाज सुटू शकते। त्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील कोरड्या पापुद्र्याचे थर निघायला सुरुवात होते। कोंडा 3 प्रकारांमध्ये विभागला जाऊ शकतो। चला कोंड्याच्या या 3 प्रकारांवर एक नजर टाकूया। ओला कोंडा। ओला कोंडा हा सिबम प्रोडक्शनचा परिणाम आहे, ज्यामुळे टाळूवर तेलकट खवले राहतात। जर ओल्या टाळूमध्ये जास्त घाण आकर्षित झाली आणि ती अपुरी धुतली गेली तर या प्रकारचा कोंडा अधिकच वाढतो। दुसरा प्रकार आहे तेलकट कोंडा, ज्याला तेलकट कोंडा असेही म्हणतात। तो केस पुरेसे शॅम्पू न केल्यामुळे होतो, ज्यामुळे त्वचेच्या पेशी जमा होतात आणि केस सोलतात। कमी वेळा केस धुतल्यामुळे तुमचे केस तेलकट होतात आणि टाळूही तेलकट होतो, ज्यामुळे तेलकट टाळूमध्ये कोंडा निर्माण होतो। तिसरा प्रकार आहे कोरडा कोंडा। कोरडा कोंडा हा बुरशीजन्य किंवा टाळूच्या संसर्गामुळे होतो, ज्यामुळे टाळूला खाज सुटते आणि तो खडबडीत होतो। कोरड्या टाळूमध्ये ओलावा नसल्यामुळे कोरडा कोंडा होतो। कोंड्यापासून सुटका हवी असेल तर खूप जणांना वाटतं की केसांच्या मुळाशी तेल लावायला हवं, पण हा पर्याय देखील फार चांगला नाही। कोंडा स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे होतो असंही नाही, मात्र केस स्वच्छ ठेवले नाही तर मात्र तो उठून दिसतो। तणाव आणि थंडीच्या वातावरणात कोंडा वाढण्याची शक्यता आणखी वाढते। आता तुमच्याकडे कोंडा म्हणजे काय याची उत्तरे आहेत, तर कोंडा होण्यामागील मूळ कारणे कोणती? एक्झिमा, सोरायसिस आणि इतर त्वचेचे विकार असलेल्या लोकांना डोक्यातील कोंडा होण्याची शक्यता जास्त असते। तसेच तुम्ही पुरेसे शॅम्पू करत आहात की नाही याची खात्री करायला हवी। जास्त वेळा शॅम्पू केल्याने टाळूला त्रास होऊ शकतो आणि कमी वेळा शॅम्पू केल्याने टाळूवर घाण आणि तेल साचू शकते। त्यामुळे योग्य प्रमाणात शॅम्पूचा वापर करा। ब्लो ड्रायर आणि स्ट्रेटनर सारख्या कठोर केस स्टायलिंग उपकरणांचा जास्त वापर केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि कोरडेपणा वाढतो, त्यामुळे कोंडा जास्त होतो। जंक फूडचे जास्त सेवन केल्यानेही कोंडा वाढतो। यातील तुम्हाला कोंडा होण्याचे कारण कोणते आहे याचा शोध घ्या आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।